शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, दुग्ध व्यवसायासाठी म्हशींचा वापर आपले अनेक शेतकरी बांधव करत असतात. भारतातील दुग्ध व्यवसायाचा विचार केला तर म्हशींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगात म्हशींची सर्वात जास्त संख्या ही भारतात आढळते. त्यातही महाराष्ट्रामध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावरती असल्याचं दिसून येतं. भारतात एकूण उत्पादित दुधामध्ये म्हशींच्या दुधाचा वाटा 55% आहे. आणि म्हणूनच दुग्ध उत्पादनासाठी म्हशींच्या उत्तम जातींची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. दुधाळ म्हशींमध्ये प्रामुख्यानं मुरा, सुरती, मेहसाणा, जाफराबादी, निलीरावी, नागपुरी, पंढरपुरी, तोडा, भदावरी या म्हशींच्या जातींचं संगोपन शेतकरी बांधव करत असतात. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर मुरा, सुरती, मेहसाणा, जाफराबादी, नागपुरी आणि पंढरपुरी यांसारख्या म्हशींचं संगोपन आपले शेतकरी बांधव करत असतात. मुरा जातीचा विचार केला तर मुरा ही जात हरियाणा राज्यातील रोहटक, कर्नाल, हिस्सार आणि गुरगाव या जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये मेरठ या जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं आढळते. या म्हशी आकारानं मोठ्या असून त्या मानाने त्यांचे डोके लहान आणि मान आखूड असते. या म्हशी प्रामुख्यानं काळ्या रंगाच्या असतात. शिंगे गोल, लहान, चपटी, प्रथम मागे आणि नंतर पुढे वळालेली असतात. मुरा जातीच्या म्हशींची छाती रुंद आणि पाय आखूड असतात. त्यांचे कान आणि शेपटी लांब असते. त्यांच्या शेपटीचा गोंडा काळ्या रंगाचा असतो. या जातीतील म्हशींचा दूध देण्याचा काळ हा साधारणतः 300 दिवसांपर्यंत असतो. एका वेतात सुमारे 2000 ते 2500 लिटरपर्यंत दूध देण्याची या मुरा जातीच्या म्हशींची क्षमता असते. त्यांच्या दुधामध्ये 7% स्निग्धांश असतो. पहिल्या वेताचे वय साधारणतः 4.5 ते 5 वर्ष असून 2 वेतातील अंतर हे 18 ते 20 महिन्यांपर्यंत असतं. मेहसाणा जातीच्या म्हशींचा विचार केला तर या जातीच्या म्हशी गुजरात राज्याच्या मेहसाणा आणि बडोदा जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या दिसून येतात. त्यांची उत्पत्ती सुरती आणि मुरा जातीच्या म्हशींपासून झालेली असावी. या म्हशी सुरती म्हशीप्रमाणे भुऱ्या आणि करड्या, त्याचप्रमाणे मुराप्रमाणे काळ्या रंगाच्या असतात. त्यांचं आकारमानही या दोन जातींच्या दरम्यान आढळतं. या जातीच्या म्हशींची प्रजनन क्षमता ही चांगली असून त्या लवकर वयात येतात. त्यामुळे त्यांचा नागरी भागात बराच प्रसार झाल्याचं दिसून येतं. या म्हशींचं प्रथम वेतातील वय 3.5 वर्ष तर 2 वेतातील अंतर हे 16 महिन्यांपर्यंत असतं. एका वेतातील सरासरी दूध उत्पादन 1800 ते 2400 लिटरपर्यंत असतं. जाफराबादी ही म्हैस गुजरात राज्यातील अमरेली जिल्ह्यामधील जाफराबाद येथील मूळची जात आहे. ही जात काठियावाड, सौराष्ट्र आणि कच्छ भागात देखील दिसून येते. जाफराबादी म्हशींची शिंगं ही जाड असून रुंद असतात. मानेच्या दोन्ही बाजूला खाली वाकून टोकाजवळ थोडी मुरडलेली असतात. शरीर लांब आणि डोकं मोठं असतं. डोळे लहान आणि माथ्याच्या खालून चिकटवल्याप्रमाणे दिसतात. कान आणि शेपटी लांब असते. या म्हशींचे प्रथम विण्याचं सरासरी वय हे 4.5 ते 5 वर्षांपर्यंत असतं आणि 2 वेतातील वय हे साधारणतः 17 ते 21 महिन्यांपर्यंत असतं. एका वेतामध्ये सरासरी 2100 लिटर दूध या म्हशी देत असतात. काही निवडक म्हशींमध्ये 3000 ते 3500 लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता असते. सुरती म्हशींचा विचार केला तर या जातीच्या म्हशी गुजरात राज्यातील सुरत आणि खेडा जिल्ह्यातील काही भागांमध्ये आढळून येतात. मध्यम चणीच्या या म्हशी बांधेसूद असून अन्य जातींच्या मानानं त्या चपळ असतात. सुरती म्हशींचं एका वेतातील सरासरी दूध उत्पादन 1600 ते 2200 लिटर असतं. दुधाचा स्निग्धांश 7.5% असतो. पहिल्या वेताचं वय हे 3.5 ते 4 वर्ष असतं आणि 2 वेतातील अंतर हे 16 ते 18 महिन्यांपर्यंत असतं. अशा प्रकारे आपले अनेक शेतकरी बांधव हे मुरा, जाफराबादी, सुरती, त्याचबरोबर नागपुरी, पंढरपुरी आणि मराठवाडी अशा विविध जातींचं संगोपन करून दूध उत्पादन करत असतात.